सध्या लहान खेड्यापाड्यांपासून ते मोठ्या शहरांपर्यंत देशाच्या प्रत्येक कोपऱ्यातून दररोज गुन्ह्यांच्या घटना समोर येत आहेत. कधी ओळखीच्या माणसाकडून फसवणूक होते, कधी नात्यामधूनच हिंसा जन्माला येते, तर कधी एका क्षणाच्या रागात घेतलेला निर्णय कुणाचं आयुष्य कायमचं संपवतो. कुठे रस्त्यावर, कुठे घरात, तर कुठे बंद खोलीत अशा घटना घडतात, जिथे मदतीचा आवाजही बाहेर पोचत नाही. अशीच एक घटना पंजाबमधील लुधियाना शहरात घडली. लुधियाना हे औद्योगिक शहर, दिवसभर कारखान्यांचा आवाज, वाहतूक, गर्दी. पण रात्री शहराच्या वेगळ्या वेगळ्या भागांमध्ये हॉटेल्स, लॉज आणि बंद खोल्या, आणि त्या बंद खोल्यांमध्ये काय घडलं हे बाहेर कुणालाच कळत नाही. शुक्रवारी दुपारी जालंधर बायपास परिसरातील दानामंडी भागात असलेल्या एका हॉटेलच्या खोलीत अशीच एक घटना घडली, जी पुढे एका महिलेच्या मृत्यूत बदलली. या प्रकरणात अमित निषाद नावाच्या 25 वर्षीय तरुणाला पोलिसांनी आरोपी म्हणून अटक केली आहे. मृत महिला 25 वर्षाची होती. ती विवाहित होती आणि 2 मुलांची आई होती. तिचं वैवाहिक आयुष्य सुखाचं नव्हतं. पतीसोबत सतत वाद होत होते. घरात शांतता नव्हती. संशय, मतभेद आणि मानसिक तणाव यामुळे ती काही काळापासून पतीपासून वेगळी राहत होती. 2 मुलांची जबाबदारी तिच्यावर होती. पुढे आयुष्य कसं होणार, मुलांचं शिक्षण कसं होणार, समाजात कसं जगायचं, हे सगळे प्रश्न तिच्या मनात सतत चालू होते. अशा अवस्थेत ती भावनिकदृष्ट्या अस्थिर झाली होती. याच काळात तिची ओळख अमित निषादची झाली. सुरुवातीला फार जवळचं काही नव्हतं. साधे फोन कॉल, रोजचं बोलणं, सामान्य चर्चा. पण हळूहळू संवाद वाढत गेला. रोज संपर्क होऊ लागला. महिलेच्या आयुष्यात चाललेले प्रश्न, तिचं एकटेपण, तिची अडचण, हे सगळं ती अमितला सांगायची. अमित तिचं ऐकून घ्यायचा, समजून घेतोय असं दाखवायचा. त्यामुळे तिचा त्याच्यावर विश्वास बसू लागला. थोड्याच काळात ही ओळख नात्यात बदलली. दोघांमध्ये जवळीक वाढली. महिला या नात्याकडे पुढच्या आयुष्याच्या दृष्टीने पाहत होती. तिच्या मनात एकच गोष्ट होती, स्थिर आयुष्य. तिला पुन्हा संसार हवा होता. मुलांसाठी सुरक्षित भविष्य हवं होतं. समाजात मानानं जगायचं होतं. तिच्या मते अमितसोबत लग्न झालं तर हे सगळं शक्य होईल. पण अमित निषादचा विचार वेगळा होता. तो दुसऱ्या एका महिलेशी लग्न करण्याच्या तयारीत होता. तो या नात्याला कायमस्वरूपी वळण द्यायला तयार नव्हता. त्याच्यासाठी हे नातं तात्पुरतं होतं. याच मुद्द्यावरून दोघांमध्ये आधीही वाद झाले होते. महिला लग्नाचा विषय काढायची, अमित तो टाळायचा. वेळ मागायचा, परिस्थितीचं कारण सांगायचा. हे मतभेद हळूहळू वाढतच गेले. शुक्रवारी दोघांनी एकमेकांना भेटण्याचा निर्णय घेतला. ही भेट शेवटची असणार होती. दोघांनी लुधियानातील दानामंडी भागात एका हॉटेलची खोली बुक केली होती. दुपारी 12 ते 4 या वेळेसाठी खोली घेतली होती. दुपारच्या सुमारास दोघे हॉटेलमध्ये पोहोचले. रिसेप्शनवर ओळखपत्र दिलं गेलं. खोलीची चावी मिळाली. दरवाजा बंद झाला. खोलीत गेल्यानंतर सुरुवातीला दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले. त्यानंतर साधी चर्चा सुरू झाली. पण काही वेळातच विषय पुन्हा लग्नाकडे वळला. महिलेने थेट प्रश्न विचारला. तिने अमितला स्पष्ट सांगितलं की तिला लग्न हवं आहे. अमितने पुन्हा नकार दिला. त्याने सांगितलं की तो लग्न करू शकत नाही. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. आवाज वाढले, आरोप झाले, चर्चा आक्रमक होत गेली. महिलेला वाटत होतं की तिची फसवणूक झाली आहे. अमितला वाटत होतं की तिचा दबाव वाढतोय. परिस्थिती हाताबाहेर जात होती. वाद वाढल्यानंतर महिलेने स्वतःसोबत आणलेली ब्लेडसारखी धारदार वस्तू काढली. तिने अमित निषादच्या गुप्तांगांना इजा करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात अमित गंभीर जखमी झाला. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. वेदनेने तो ओरडला. परिस्थिती आणखी बिघडली. या हल्ल्यानंतर अमित निषादने प्रत्युत्तरादाखल महिलेचा गळा आवळला. काही वेळ तिची हालचाल सुरू होती. नंतर ती बेशुद्ध पडली. काही क्षणातच तिचा मृत्यू झाला. खोलीत शांतता पसरली. एक महिला निश्चित अवस्थेत पडली होती. घटनेनंतर अमित निषाद घाबरला. तो जखमी अवस्थेतच हॉटेलमधून बाहेर पडला. उपचारासाठी तो चंदीगडला गेला. आधी सेक्टर 32 मधील एका खाजगी दवाखान्यात गेला. त्यानंतर त्याला लुधियानातील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आलं. प्रकृती गंभीर झाल्याने अखेर त्याला चंदीगडमधील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये
या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान संध्याकाळी 4 वाजेपर्यंत महिला खोलीतून बाहेर आली नाही. त्यामुळे हॉटेल कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी खोली उघडली. आत महिला अर्धनग्न अवस्थेत पडलेली होती. तिच्या नाकातून रक्त येत होतं. चेहऱ्यावर जखमा होत्या. तिला तात्काळ मृत घोषित करण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. खोलीतून ब्लेड जप्त करण्यात आलं. CCTV फुटेज आणि रिसेप्शनवर दिलेला आधार तपशिलांच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला. रुग्णालयात उपचार घेत असतानाच अमित निषादला पोलिसांनी अटक केली. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. ती 2 मुलांची आई होती. तिच्या मृत्यूनंतर ती दोन्ही मुलं आईविना पोरकी झाली आहेत. एका वादातून सुरू झालेली चर्चा थेट हिंसक टोकाला जाऊन संपली. या घटनेतून काही प्रश्न निर्माण होतात. नकार शांतपणे पचवता आला असता तर आज एक माणूस जिवंत असता का? थोडा वेळ राग गिळला असता तर ती खोली आज गुन्ह्याची साक्षीदार झाली असती का? बोलून मिटू शकणार प्रकरण हात उगारण्यापर्यंत का जातं? आणि अशा प्रत्येक घटनेनंतर उरतो तो एकच सवाल, चूक कुणाची होती? की आपण सगळेच कुठेतरी कमी पडलो? या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.